रसिक हो, ज्या व्यासपीठावर मोठमोठे कलाकार येऊन आपली कला सादर करीत आहेत, त्या संत एकनाथ रंगमंदिर या गाजलेल्या व्यासपीठावर आज आपली इतकी लहान लहान मुलं इतक्या सहजतेने आणि धिटाईने वावरत आहेत, हे पाहून मन खरंच खूप आनंदून जात आहे. आणि यासाठी या चिमुकल्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण उत्साह वाढवूया आणि त्यांचे अभिनंदनही करूया. उत्तरोत्तर इतक्या सहजतेने त्यांची पावले यशाची अनेक शिखरं गाठत जावो, हीच आपली मनोकामना आहे आणि आपल्या सर्वांचे हेच प्रयत्नही आहेत. यासाठी या लहानग्यांना त्यांच्या पालकांचे आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन लाभो, हीच सदिच्छा. आजही असेच मार्गदर्शन करण्यासाठी सौभद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व श्रीविद्या इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंटचे संचालक माननीय श्री महेश अष्टपुत्रे सर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. माननीय अष्टपुत्रे सरांचे स्वागत शाळेतील इयत्ता 4थीची विद्यार्थिनी वेदिका ही करेल. समोर बघ इकडे. हॅलो. धन्यवाद वेदिका. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. सर. आजचे प्रमुख पाहुणे, शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी, पालक, आई वडील, आजी आजोबा, भाऊ बहीण जे कोणी उपस्थित असतील सर्व, माझे सहकारी, सर्व शिक्षक वृंद आणि छोटे बाल कलाकारांनो, बालवाडी विभागाचं हे 31वे वार्षिक स्नेहसंमेलन आहे. यामधनं कोविडचे 2 वर्ष जर वजा केले तर प्रत्यक्ष स्नेहसंमेलन हे 29वे आहे, पण वर्ष 31वे. आणि या 31 वर्षामध्ये 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही बालवाडी आज सातत्याने चांगलं काम करत आहे. मधले जे 2 वर्ष कोविडचे गेले, आपण जरी गेले असं म्हणालो तरी मी त्याला शैक्षणिक दृष्ट्या इष्टापत्ती म्हणेन. मी हे प्राथमिक विभागात पण सांगितलं होतं, आज पुन्हा बालवाडी विभागात ते सांगत आहे की इष्टापत्ती का म्हणायचं, की आपत्ती तर होती, पण त्यातनं जे मार्ग मिळाले, त्यातनं जी उन्नती झाली ती अपेक्षेपेक्षा जास्त चांगली आहे शैक्षणिक दृष्ट्या. आज ऑनलाईन एज्युकेशन किंवा डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमात भारताने जी पातळी गाठलेली आहे ती कदाचित कोविड आला नसता तर अजूनही 25 वर्ष आपण ती गाठली नसती, आणि म्हणून मी याला इष्टापत्ती म्हणतो. श्रीविद्यावर काय दैवी संकेत आहेत, आशीर्वाद आहे मला माहिती नाही. कोविड येण्यापूर्वी 5 वर्ष आधी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपल्याला डिजिटल एज्युकेशनमध्ये पुढे जायचं आहे, आपल्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या शाळेची वेबसाईट लॉन्च करायचं ठरवलं होतं. अनेक ठिकाणी संपर्क केल्यानंतर प्रत्येक जण म्हणायचं की मी तुम्हाला स्टॅटिक वेबसाईट बनवून दिली. स्टॅटिक म्हणजे जी काय इन्फॉर्मेशन एकदा त्या वेबसाईटवर टाकली त्याच्यानंतर त्याच्यात सारखा बदल करता येणार नाही, किंवा बदल करायचा असेल तर ज्यांनी वेबसाईट डिझाईन केली आहे त्यांनाच बोलवावं लागेल. आम्हाला हे मान्य नव्हतं. आमचं म्हणणं असं होतं की आम्हाला डायनॅमिक वेबसाईट पाहिजे, की माझ्या शिक्षकांना त्याच्यावरची इन्फॉर्मेशन त्यांच्या गरजेनुसार पाहिजे तेव्हा त्यांना स्वतः ती बदलता आली पाहिजे.
आणि अनेकांचं म्हणणं हे होतं की त्याच्यासाठी शिक्षकांना त्याचं ट्रेनिंग लागेल. तर आम्ही पहिले 6 महिने आमच्या शिक्षकांना त्याचं ट्रेनिंग दिलं. वेबसाईट पूर्ण आपणच तयार केली, कुठलीही बाहेरची एजन्सी त्याच्यामध्ये आली नाही. आणि आता पूर्ण ही वेबसाईट आमचे सर्व शिक्षक हँडल. कदाचित प्राथमिक शाळेत बालवाडीमध्ये अशी पहिलीच घटना असेल की शाळेची वेबसाईट सुद्धा शिक्षकच बघतात. आणि याचा फायदा आम्हाला कोविडमध्ये झाला. कारण जेव्हा कोविड आला आणि जेव्हा ठरलं की ऑनलाईन एज्युकेशन आता करावं लागणार आहे बाय फोर्स, त्यावेळेस आमच्या स्टाफला ट्रेनिंग आम्हाला फार कमी द्यावं लागलं. 8-15 दिवसाच्या ट्रेनिंगवर आमचा स्टाफ पूर्ण तयार झाला. जो काय टेक्निकल चेंज होता फक्त मास कम्युनिकेशनसाठी, तेवढा त्यांना शिकवला की आमचं काम सुरळीत झालं. म्हणून मी या सगळ्या गोष्टीला इष्टापत्ती म्हणतो. त्याचा दुसरा फायदा हा झाला की कोविड येण्याआधी आपल्या शाळेमध्ये फक्त 2 डिजिटल बोर्ड होते. मागच्या मार्चमध्ये आपण 4 इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल विकत घेतलेत आणि प्रत्येक वर्गासाठी एक पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि तेच बोर्ड बालवर्ग आणि शिशु वर्गासाठी सकाळच्या सेशनमध्ये वापरण्यात येतात. तर पूर्ण डिजिटल पद्धतीने आपल्या शाळेमध्ये या मुलांना जे काय एक्सपोजर पाहिजे आहे ते पूर्ण मिळतं. आज खरं म्हणजे बालवाडीच्या या मुलांचा कार्यक्रम पाहिल्यानंतर तर मी अचंबित आहे. मला जे काय बोलायचं होतं त्याच्यातले अर्धे पॉईंट तर तसेच निघून गेले. कारण माझं लक्ष मी काय बोलावं याच्यापेक्षा हे छान काम करतात हेच बघावं याच्याकडेच लागलेलं होतं. खरं म्हणजे डान्स शिकवणे, नाच शिकवणे हा आमचा प्रांत नाही. नाही तर मग आम्ही डान्स अकॅडमी उघडली असते. मग आम्ही गॅदरिंग घेऊन या मुलांना काय शिकवतो? आम्ही या मुलांना स्टेजवरनं खाली बघण्याचं शिकवतो फक्त. आणि मग असं तर आणून उभं करता येणार नाही की उभं राहा आणि स्टेजवरनं खाली बघा. तर रिकाम्या खुर्च्यांकडे कोणी बघणार नाही. समोरून मिळणारं प्रोत्साहन पण पाहिजे आणि मुलांना काहीतरी काम करायला पण पाहिजे. म्हणून हा गॅदरिंग किंवा स्नेहसंमेलन हा पूर्ण सोपस्कार आम्ही करतो. पण या मुलांनी जे परफॉर्मन्स केले, जे नाच केले, मला तर अचंबित करणारे आहे. खरं म्हणजे या मुलांसाठी आणि ज्या शिक्षकांनी यांना तयार केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी पहिला नाच बघितला तेव्हा एक विद्यार्थी इथे समोर होता. त्याला सारखं कोणीतरी आमचे व्हॉलेंटियर मागे घेत होते. तो पुन्हा पुढे येऊन उभा राहतो. त्याला समोर काय चाललंय याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तो त्याच्या मस्तीमध्ये नाचत होता. आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे की मुलांनी स्टेजवर उभा राहून खाली बघताना त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही पाहिजे. आणि हे काम फक्त याच वयात होऊ शकतं. आज जर 21-22 वर्षाच्या मुलाला जर सांगितलं आणि इथे ये आणि 4 शब्द बोल, तर त्याला पहिले हे वाटेल की मला सगळे लोक काय म्हणतील. आणि ती भीती साहजिक आहे. आणि ही भीती फक्त सवयीने जाते. ही भीती दुसऱ्या कशानेही जात नाही. आणि ती सवय लागावी म्हणून जोपर्यंत या मुलांना कळत नाही तोपर्यंतच यांना वारंवार स्टेजवर आणलं पाहिजे. आणि याची प्रचिती तुम्हाला हे आमचे जे अँकरिंग करणारे 3री-4थीतले मुलं आहेत यांच्याकडनं तुम्हाला येत असेल की यांना काही घाबरत नाही. हे कुठेही घाबरत नाही. यांना आता जरी येऊन सांगितलं की आपल्याला असं असं करायचं, 5 मिनिटामध्ये यांचं अँकरिंग तयार असेल. तर ही जी तयारी आहे ही फक्त सवयीनेच होते. आणि हे फक्त श्रीविद्यामध्येच घडू शकतं. कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेजवर आणतो. कारण डान्स चांगला येईल त्यांनीच काम करावं, ज्याला नाटक येईल त्यांनीच काम करावं, आमचा तो उद्देश नाही. प्रत्येक मुलांनी स्टेजवर यावं, त्याला स्टेजवरनं खाली बघायची सवय लागावी, एवढाच एक उद्देश. खरं म्हणजे मूल घडवणं हे खूप अवघड काम आहे. मी वाढवणं म्हणणार नाही. कारण वाढवण्याचं काम परमेश्वर आणि निसर्ग दोघं करत असतात. त्यांना खाऊ पिऊ घातलं की ते आपोआप होत असतं. पण मूल घडवणं हे खरोखर अवघड गोष्ट. आणि याच्यासाठी 4 स्तंभ हे नेहमी पक्के पाहिजे. आई, वडील, घरातलं कुटुंब, शाळा आणि शिक्षक. हे जोपर्यंत एकत्रित काम करणार नाहीत तोपर्यंत मूल घडणार नाही. एक जरी याच्यातला कॉलम हल्ला तर ती बिल्डिंग पूर्ण उभी राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. आणि हे काम किती वर्षापर्यंत करायचं आहे? तुम्हाला जर मुलाची जडणघडण जर आपण पाहिली तर साधारण 11 वर्षापर्यंत, म्हणजे मूल साधारण 5वीत जाईपर्यंत या मुलावर मन
आणि बुद्धी या दोघांवरही संस्कार करावे लागतात, या दोघांनाही ट्रेन करावं लागतं. बुद्धीला ट्रेन करण्यासाठी तर करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, सगळं आहे. मनाला ट्रेन करण्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम नाही. ज्या घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे त्या घरामध्ये हे काम आजी आजोबा करतात. दुर्दैवाने ज्यांच्याकडे एकत्र कुटुंब नाहीये, काही लोक नोकरीनिमित्त इथे आलेले आहेत, तर त्या लोकांकडे जर समजा फक्त मूल आणि घरातले 2-4 लोक जर राहत असतील तर हे संस्कार करण्याची जबाबदारी आई वडिलांवर येते. आणि हे काम फक्त या 10-11 वर्षापर्यंतच होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने शाळा 10-11 वर्षापर्यंत अभ्यासापेक्षा सतत या मुलांवर काय संस्कार होतात याच्याकडे जास्त लक्ष देते. मार्क नंतरही वाढू शकतात. एखादा आकडा लिहिता आला नाही पहिलीमध्ये, समजा 72 लिहिता नाही आले पहिलीमध्ये, ठीक आहे, 4 महिन्यांनी पुन्हा येतील, त्याच्यात बदल होणार नाहीये. पण संस्कारामध्ये जर काही गडबड झाली तर त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन नाही आहे. आणि त्याचे मूल्य, त्याच्या व्हॅल्यूज या सगळ्या या 11 वर्षापर्यंतच ठरतात. तुम्ही लोक माझ्यावर संस्कार करू शकत नाही किंवा मी तुमच्यावर संस्कार करू शकत नाही. जे करायचे, जे व्हायचे ते ऑलरेडी होऊन गेले 11 वर्षापर्यंत. यानंतर मुलांच्या आयुष्यातला दुसरा टप्पा येतो आणि प्रत्येक टप्प्यामध्ये यांचे वेगळे प्रॉब्लेम असतात. बालवाडी विभागासाठी मी मुद्दाम सांगेन की ज्या दिवशी तुम्ही खेळवाडीमध्ये त्या मुलाला शाळेत सोडायला येता त्यावेळेस ज्या मुलांची घरी मानसिक तयारी करून घेतलेली असते ते आपले रडवेले चेहरे करून डब्बा दप्तर घेऊन शाळेच्या आतमध्ये येतात. आम्हाला त्यांचे चेहरे कळतात की यांच्या चेहऱ्यावर काय आहे. आणि ज्यांची मानसिक तयारी झालेली नसते ते मुलं त्या शाळेच्या गेट जवळ आले की त्यांचा आकांडतांडव सुरू होतो, त्यांना शाळेत यायचं नसतं. पहिले 7-8 दिवस हा कार्यक्रम शाळेला नेहमीसाठी अनुभव आम्ही याचा घेतो, रेग्युलर आहे आमच्यासाठी. मग हे असं का घडतं? कारण त्या मुलाला फक्त विश्वास त्याच्या घरातल्या कुटुंबावर आहे. आई वडील आजी आजोबा घरात जे कोणी राहत असतील फक्त त्याच्यावरच विश्वास आहे. तुम्ही एक दिवशी सडन त्याला वयाचे 3 वर्ष झाल्यानंतर आणून आमच्याकडे सोडून देता, त्याला हे ॲक्सेप्टेबल नसतं, त्याला हे मान्य नसतं. आणि मग त्याला असं वाटतं की इथे काहीतरी माझ्याबरोबर होणार, मला इथे थांबायचं नाही. आणि मग तो पहिले 7-8 दिवस रडतो. आमचे शिक्षकही तेवढेच ट्रेंड आहे. जे प्रेम आई देते तेच प्रेम ते शिक्षक आमच्या त्या मुलाला देतात. पहिल्या 8-15 दिवसानंतर सीन बदलतो आणि मग नंतर ही मुलं शांततेत शाळेत यायला लागतात. याच पद्धतीने मूल जेव्हा पहिलीमध्ये जातं, दुसरीमध्ये जातं, तिसरीमध्ये जातं त्यावेळेस पालकांवरचा त्याचा विश्वास थोडा कमी होतो आणि त्या शिक्षकांवर विश्वास जास्त बसतो. तुम्ही घरी किती मोठे शिकलेले असा, जर त्याला शाळेमध्ये काही जर त्याच्याकडनं चूक झाली आणि तुम्ही जर त्याला घरी करेक्ट करायला सांगितली तर तो म्हणेल आई तुला काही येत नाही, आमच्या मॅडमला जास्त येतं, त्यांनी सांगितलेलं हेच बरोबर. ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण त्याचा पूर्ण विश्वास आता हा त्या शिक्षकांवर गेलेला असतो. हे साधारण 11 वर्षापर्यंत असतं. मग या काळामध्ये पालकांची जबाबदारी काय आहे? तर पालकांनी या कालावधीमध्ये त्या मुलांचं शिक्षक झालं पाहिजे. आई वडील कमी आणि थोडे शिक्षक झाले पाहिजे. तर मग मुलांना ते अधिक जवळचे वाटू लागतील आणि त्यांच्याकडनं शिकण्याची पण त्यांची इच्छा. साधारण 11 वर्षांनंतर या मुलांचा विश्वास आई वडिलांवरचाही थोडा कमी होतो आणि शिक्षकांवरचाही कमी होतो. आणि मग ह्यांच्या बरोबर जे मित्र असतात ते जे काय सांगतात त्याच्यावर पहिले विश्वास बसतो. मग ते खरं आहे खोटं आहे हे त्यांना कळत नाही. त्यांना माझा मित्र सांगतोय मग हे बरोबर आहे, माझी मैत्रीण सांगते हे बरोबर आहे. आई वडील तर म्हणतच राहतात खेळायला जाऊ नका म्हणून, पण मैत्रीण म्हणते ना चल खेळायला, मग मी जाते. मग साधारण 11 वर्षानंतर 16 वर्षापर्यंत हा प्रवास असतो. या कालावधीमध्ये आई वडिलांनी त्यांची भूमिका मित्राची घेतली पाहिजे. आई वडिलांनी शिक्षकाच्या भूमिकेतनं बाहेर आलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत मित्र म्हणून वागलं पाहिजे. साधारण 16-17 वर्षानंतर ही मुलं जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागतात तेव्हा हे स्वतः विचार करायला. मग हे आता मित्रांचंही ऐकत नाहीत, आई वडिलांचंही ऐकत नाहीत आणि पालकांचंही ऐकत नाहीत, शिक्षकांचंही ऐकत.
मग प्रत्येक गोष्टीला हे स्वतः त्यांच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे, जी बुद्धी आहे, जे संस्कार आहेत, त्या पातळीवर ते ठरवतात की हे योग्य आहे का अयोग्य आहे. आणि त्या कालावधीमध्ये जे संस्कार तुम्ही 10 वर्षापर्यंत 11 वर्षापर्यंत त्या मुलांवर केलेले आहेत, त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतो की कुठलीही गोष्ट करताना तो पहिले त्या संस्काराच्या आधारावर ते ठरवतो की ही गोष्ट मी करतो ही चांगली आहे का वाईट आहे. आणि जर 11 वर्षापर्यंत संस्कार चांगले झाले असतील तर या मुलांचं पाऊल कधीच बिघडू शकत नाही, हे यशस्वीच होणार आहे. साधारण ग्रॅज्युएट झाले मुलं, नोकरीला लागले, यशस्वी झाले, त्याच्यानंतर त्याला विचारा तुझा गुरु कोण आहे, तर तो त्या दिवशी प्रामाणिक उत्तर देतो की माझे खरे गुरु आई वडील आहेत. आता हे कोणाच्या बाबतीत घडतं? ज्या आई वडिलांनी मुलांसोबत आपली भूमिका सातत्याने बदललेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या 11 वर्षापर्यंत त्याचे शिक्षक, 11 वर्षानंतर 16 वर्षापर्यंत त्याचे मित्र असे पाहिजे की त्याला जी गोष्ट मनातली सांगावी अशी वाटत असेल किंवा चर्चा करावी अशी वाटत असेल, ती गोष्ट त्यांनी सगळ्यात पहिले आई किंवा वडिलांना विचारली पाहिजे, ती कुठली असू द्या. बाहेर कोणाशी चर्चा करण्यापेक्षा माझ्या सगळ्यात जवळचा मित्र माझे आई वडील आहेत आणि मी त्यांना विचारेन, एवढं त्यांच्याकडे खात्री आली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आई वडिलांनी आपली भूमिका बदलली पाहिजे. 16 वर्षानंतर आई वडिलांची भूमिका फक्त मार्गदर्शकाची होती. आपण त्यांना सांगू शकतो की हे जे तू करतोयस याच्यातनं हे निष्पन्न होईल, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हा मार्ग चांगला आहे, हा वाईट आहे, मार्ग कुठला निवडायचा शेवटी त्याचा निर्णय तोच घेत असतो. पण त्याला जे काय आपण मागे शिकवलेलं आहे त्याच्या आधारे तो नक्की चांगला मार्ग निवडतो आणि खूप छान काम करतो. आज या मुलांनी जे इथे परफॉर्म केलेलं आहे, 2 गोष्टी मी जसं म्हणलं की मला काय बोलावं आणि काय बोलू नये यांच्या परफॉर्मन्सने सगळं गायब केलं. शाळेची प्रगती सांगताना मी 2 गोष्टी सांगायच्या विसरलोय, त्या सांगून मी माझं बोलणं थांबवतो. यावर्षी ललित कला महोत्सवामध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या प्रकारामध्ये भाग घेतला होता त्या सर्व प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. समूह गानमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले आहे, समूह नृत्यमध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे. आणि शाळेला ललित कला या अकादमीतर्फे उपक्रमशील शाळा म्हणून या पण सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे. हे आमच्यामुळे झालंय का? हे अजिबात नाही. हे सर्व काही या मुलांमुळे आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे घडलेलं आहे. आम्ही फक्त त्याचं माध्यम आहोत, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले हे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांना नेहमीच पथदर्शक ठरले आहे. यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील आपले स्थान ग्रहण करावे. धन्यवाद सर.